भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांसह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर चांगलीच तोफ टाकले। जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवार बोलतायत असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबियांवर घणाघात केला। सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराची पाहणी करण्यासाठी पडळकर आले होते। जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देवदेवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करतायत। कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील असं मला वाटतंय। जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रज्जाक झाला असता। हे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर। परंतु मताच्या राजकारणासाठी घाणेरडं स्टेटमेंट करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षातली कूटनीती आहे। तिकडे बारामती मतदारसंघाचं नावच बदलावं आणि पुणे दक्षिण करावं अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे। बारामती मतदारसंघाचा विकास म्हणजे फक्त बारामती शहराचा विकास होतो का असा प्रश्न शिवतारे यांनी उपस्थित केला। पुरंदर, दौंड या विधानसभा मतदारसंघांचं काय असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलाय। बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावरून शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं बोललं जात आहे। मी आता मागणी केली की बारामती लोकसभेचं नाव बदलून पुणे दक्षिण हे करावं, कारण बारामतीच्या नावाखाली आपण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जा ना, तुम्हाला बारामती लोकसभाचा मतदारसंघाचा विकास म्हणजे फक्त बारामतीचा विधानसभेचा विकास आहे का? सांगा पत्रकारांनी, काय तुम्ही पुरंदरला काय विकास केलाय, दौंडला काय विकास केलाय, भोरला काय विकास केलाय? तुम्हाला जे पाहिजे ते केंद्र सरकार, राज्य सरकार सगळे प्रकल्प बारामतीत हवेत। राज्य सरकारचं मेडिकल कॉलेज देण्याचं ठरलं होतं, त्यावेळेस तुम्ही 4-5 जी महाराष्ट्रात दिली गेली चंद्रपूर पासून, का नाही घेतलं तुम्ही मेडिकल कॉलेज? भोरमध्ये एखाद्या ठिकाणी, दौंडला कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे आहे, तिथे का नाही घेतलं तुम्ही? कारण त्या हॉस्पिटलला, त्या मेडिकल कॉलेजला लागून 400-500 बेडचं हॉस्पिटल कंपल्सरी करावं लागते। मग हे 500 बेडचं हॉस्पिटल इथे असताना, सिल्वर ज्युबलीसारखं मोठं उपजिल्हा रुग्णालय इथे असताना, ग्रामीण रुग्णालय सगळे असताना बाकीच्या लोकांची विषमता का? बाकीची माणसं नाही आहेत का जिल्ह्यातली?